लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल 33,62,000 रुपयांना गंडा घातलाय। याबाबत चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात 52 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे। त्यानुसार ज्योती वर्मा नावाची महिला आणि तिच्या साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार महिला गोखलेनगर भागात राहतात। त्यांना एका ज्योती वर्मा नावाच्या महिलेने संपर्क साधला आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत विनामूल्य ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग सुरू केल्याचं सांगितलं। त्यानंतर वर्मा आणि तिच्या साथीदारांनी तक्रारदार यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सांगितलं। गुंतवणूक केल्यास दररोज कमीत कमी 2 ते 20,000 रुपये नफा मिळेल असं आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला। त्यानंतर महिलेने वर्मा आणि साथीदारांच्या बँक खात्यावर ते सांगतील तसे वेळोवेळी 33,62,619 रुपये जमा केले। पैसे जमा केल्यानंतर त्यांनी परताव्याबाबत विचारणा केली तेव्हा आरोपींनी त्यांचे मोबाईल बंद केल्याचं समजलं। महिलेला परतावा मिळाला नाही। फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रारदार महिलेने पोलिसात तक्रार दिली आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे तपास करीत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।